नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जो स्क्रीनवर प्रश्न दिसत आहे अशा पद्धतीच्या प्रश्नांना आपण दोन पद्धतीने किंवा दोन प्रकारे सोडवणार आहोत। पहिला प्रकार म्हणजे मित्रांनो आपण फॉर्म्युला वापरून सोडवणार आहोत आणि दुसरा प्रकार म्हणजे आपण ट्रिकने सोडवणार आहोत। तर मित्रांनो पहा, या दिलेल्या प्रश्नाला किंवा अशा पद्धतीच्या प्रश्नांना आपण एक फॉर्म्युला तयार केलेला आहे। फॉर्म्युला तुम्ही पाहू शकता, वर्गमुळाच्या चिन्हामध्ये 4x अधिक 1 भागिले 2 आणि वर्गमुळाच्या बाहेर प्लस किंवा मायनस 1 असं आपल्याला सांगितलेलं आहे। आता मित्रांनो, काही जणांना प्रश्न असा पडलेला असेल की सर या ठिकाणी प्लस आणि मायनस वापरलेला आहे, तर आम्ही काय करणार? तर मित्रांनो पहा, प्रश्नामध्ये जर आपल्याला प्लस वापरला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी सूत्रामध्ये पण आपल्याला काय घ्यायचं आहे? प्लस घ्यायचं आहे। आणि प्रश्नामध्ये जर आपल्याला वजाबाकीचं चिन्ह अर्थातच मायनसचं चिन्ह जर आपल्याला वापरलेलं असेल तर आपण काय करतो विद्यार्थी मित्रांनो? वजाबाकीचं चिन्ह यूज करतो, वापरतो। हा तुमचा डाऊट क्लिअर झाला। आता या प्रश्नाला आपण काय करू विद्यार्थी मित्रांनो? आपण फॉर्म्युला वापरून सोडून घेऊ। आता पहा, फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, जर तुम्ही व्यवस्थित लक्षात दिलात तर तुम्हाला समजून जाईल। फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सांगते वर्गमुळाच्या चिन्हामध्ये 4x अर्थातच 4 गुणिले मित्रांनो x च्या ठिकाणी जी संख्या आपल्याला प्रश्नात दिलेली आहे ती संख्या आपल्याला यूज करायची आहे, वापरायची आहे। आता या ठिकाणी पहा, x च्या जागी आपण काय घेऊ? 12 घेऊ। म्हणजेच 4 गुणिले 12 अधिक 1 भागिले 2 आणि समोर प्लस 1। प्लस का घेतलं कळालं? प्रश्नामध्ये प्लसचं चिन्ह असल्यामुळे प्लस घेतलं। जर वजाबाकीचं चिन्ह असेल तर वजाबाकीचं चिन्ह घेऊ। अशा पद्धतीचे वजाबाकीचे पण आपण काही गणित सोडवणार आहोत। त्यानंतर पहा, आपण याला सोडून घेऊ। 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48। आता या ठिकाणी याचा गुणाकार केलेला आहे 48। उत्तर आलं 48 अधिक 1 भागिले 2 आणि समोर प्लस 1। मित्रांनो पहा, 48 आणि 1 होतात 49, वर्गमुळात 49 भागिले 2 प्लस 1। मित्रांनो आता या ठिकाणी पहा, वर्गमुळात जर 49 असेल तर बाहेर किती निघतो? अर्थातच 49 कोणाचा वर्ग आहे? तर 49 हा 7 चा वर्ग आहे। म्हणून 7 अधिक 1 भागिले 2, 7 आणि 1 होतात विद्यार्थी मित्रांनो 8, 8 भागिले 2 म्हणजेच उत्तर आपल्याला मिळते विद्यार्थी मित्रांनो 4। आता हे काय झालं? हे झालं फॉर्म्युला वापरून। आता जर मित्रांनो फॉर्म्युला न वापरता या दिलेल्या प्रश्नाला जर आपल्याला सोडवायचा असेल तर आपण कसे सोडवणार? पहा, आपल्याला संख्या कोणती दिलेली आहे? 12 दिलेली आहे। ही 12 संख्या आपण लिहून घेतलो। आता मित्रांनो या 12 या संख्येचे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की त्या अवयवांचा जो फरक आहे तो फरक आपल्याला 1 आला पाहिजे। किती आला पाहिजे? 1 आला पाहिजे। मित्रांनो 12 चे अवयव आपण पाडत आहोत। पहा, 3 गुणिले 4, 3 चोक 12। आता या 3 आणि 4 या दोघांमधला जर फरक पाहिला तर फरक किती येतो? 1 येतो विद्यार्थी मित्रांनो। पहिली कंडिशन आपण पूर्ण केलेली आहे। आता दुसरी कंडिशन काय म्हणते मित्रांनो? जर आपल्याला प्रश्नामध्ये बेरजेचं चिन्ह किंवा प्लसचं चिन्ह असेल तर दिलेल्या अवयवामधील जो संख्या किंवा जी संख्या मोठी आहे ते आपलं काय असेल? उत्तर असेल। बघा काय म्हणते, जर प्रश्नामध्ये प्लसचं चिन्ह असेल, बेरजेचं चिन्ह असेल तर उत्तरातली किंवा अवयवामधली मोठी संख्या आपलं उत्तर असेल। आणि जर प्रश्नामध्ये वजाबाकीचं चिन्ह असेल तर आपल्याला अवयवामधली लहान संख्या उत्तर म्हणून घ्यावं लागेल। या ठिकाणी आपल्याला कोणतं सिंबॉल, कोणतं चिन्ह दिसत आहे? बेरजेचं। म्हणून आपण उत्तरामधली जे आपले अवयव आहेत त्या अवयवामधली सर्वात मोठी आपण संख्या घेणार आहोत उत्तर म्हणून। म्हणजेच दिलेल्या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो 4 आहे। आपण दोन्ही पद्धतीने पाहिलेलं आहे। आपण फॉर्म्युला वापरून पण पाहिलेलं आहे आणि ट्रिक वापरून पण पाहिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा, कन्सेप्ट जरी क्लिअर झाला नसेल तर या प्रश्नामध्ये कन्सेप्ट क्लिअर होईल। पहा, या ठिकाणी संख्या दिलेली आहे आणि ती संख्या काय आहे? कंटिन्यू आहे। फॉर्म्युला आपल्याला दिलेला आहे। फॉर्म्युला काय म्हणतो मित्रांनो? पहा, वर्गमुळाच्या चिन्हामध्ये
4 गुणिले x, अर्थातच x च्या जागी आपण काय घेऊ शकतो 30. आपल्याला जी दिलेली संख्या आहे ती घ्यायची. 30 अधिक 1 भागिले 2 आणि परत प्लस 1 का घेतला, दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला बेरजेचं चिन्ह आहे म्हणून अधिक 1 प्लस 1. आता पहा 4 त्रिकम 12 म्हणजेच उत्तर येणार 120 अधिक 1 भागिले 2 प्लस 1. आता 120 आणि 1 होतात विद्यार्थी मित्रांनो 121 भागिले 2 अधिक 1. वर्गमुळात जर आपल्याला 121 दिसत असेल तर बाहेर किती निघतो, किंवा 121 कोणाचा वर्ग आहे, 11चा वर्ग आहे म्हणून बाहेर 11 अधिक 1 पहा हे अधिक 1 घेतलेला आहे, अधिक 1 भागिले 2 म्हणजेच 11 आणि 1 किती होणार 12 होणार. 12 भागिले 2 म्हणजेच मित्रांनो आपल्याकडे उत्तर येणार 6. हे काय झाला, फॉर्म्युला यूज करून, फॉर्म्युला वापरून आपण उत्तर काढलेलं आहे. आता जर आपल्याला याच प्रश्नाला ट्रिकने सोडवायचे असेल तर काय करावं लागेल, प्रश्नामध्ये कोणती संख्या दिलेली आहे 30 ही संख्या दिलेली आहे. ही संख्या सर्वप्रथम जशास तसं लिहिल्याच्या नंतर काय करणार, या 30 चे असे अवयव पाडायचे की त्या अवयवांचा जो फरक आहे तो किती आला पाहिजे, 1 आला पाहिजे मित्रांनो. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 5 गुणिले 6 असे जर अवयव आपण 30 चे घेतले, 5 सख 30, 6 आणि 5 या दोघांमधला जो डिफरन्स आहे, जो फरक आहे तो किती आहे, 1 चा आहे. म्हणजे कंडिशन आपण पूर्ण केलेली आहे. प्रश्नामध्ये मित्रांनो पहा, प्रश्नामध्ये आपल्याला कोणतं सिम्बॉल, कोणतं चिन्ह दिसत आहे, बेरजेचं दिसत आहे. आणि आपल्याला काय सांगतो, आपली ट्रिक काय सांगते की जर प्रश्नामध्ये बेरजेचं चिन्ह दिसत असेल तर दिलेल्या अवयवापैकी जो मोठी संख्या आहे, जी मोठी संख्या आहे ते तुमचं काय असते, आन्सर असते, उत्तर असते मित्रांनो. म्हणून या ट्रिक नुसार आपलं दिलेल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, 6 आहे. त्यानंतर पहा प्रश्न आपण आता थोडा चेंज केलेला आहे. प्रश्नामध्ये आपण वजाबाकीचं चिन्ह घेतलेलं आहे. आता पहा मित्रांनो, जर वजाबाकीचं चिन्ह असेल तर त्याला फॉर्म्युल्याने कसे सोडवणार आहोत, पहा फॉर्म्युल्याने कसे सोडवणार आहोत. पहा फॉर्म्युला काय म्हणतो, वर्गमुळाच्या चिन्हामध्ये 4x, याचा अर्थ 4 गुणिले x च्या ठिकाणी दिलेली संख्या म्हणजेच 4 गुणिले 2, 4 गुणिले 2 अधिक 1 आणि भागिले 2 वजा 1. या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह का दिलं, तर प्रश्नामध्ये आपल्याला काय दिसत आहे, प्रत्येक ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह आहे म्हणून या ठिकाणी आपण वजाबाकीचं चिन्ह दिलं. आता पहा वर्गमुळामध्ये आपल्याला काय दिसत आहे, 4 गुणिले 2 म्हणजेच 4 दोन्ही 8, 8 आणि 1 किती होतात विद्यार्थी मित्रांनो, 9 होतात. वर्गमुळात 9 भागिले 1 आणि त्याच्या बाजूला आपण वजा 1 असं लिहित आहोत. आता पहा वर्गमुळात 9 याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो वर्गमुळामध्ये 9 म्हणजेच 9 कोणाचा वर्ग आहे, तर 9 3 चा वर्ग आहे. बाहेर आपल्याला 3 मिळाले. 3 वजा 1 पहा 3 वजा 1 भागिले 2. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, जर 3 मधून 1 गेले तर उरतात 2 भागिले 2, बे 1 बे. उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 1. आता हे काय झालं, फॉर्म्युला वापरून झालं. जर आपल्याला फॉर्म्युला न वापरता ट्रिकने सोडवायचे असेल तर आपण कसं सोडवणार, तुम्हाला माहित आहे प्रश्नामध्ये आपल्याला कोणती संख्या दिली, 2 ही संख्या दिली. आता या 2 चे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की त्या दिलेल्या अवयवांचा किंवा आलेल्या अवयवांचा, मिळालेल्या अवयवांचा आपल्याला जो फरक आहे तो 1 आला पाहिजे. आणि 2 हे काय आहे, समसंख्या तर आहेच पण मूळ संख्या आहे, प्राइम नंबर आहे आणि त्याचा एकच अवयव पडतो विद्यार्थी मित्रांनो, बे 1 बे. म्हणजेच 2 गुणिले 1 घ्या किंवा 1 गुणिले 2 घ्या. आपण कंडिशन पूर्ण केलेली आहे. या 2 आणि 1 या दोघांमध्ये जो फरक आहे तो आपल्याला 1 चा दिसत आहे. ही कंडिशन आपण काय केली, पूर्ण केली. आता आपल्याला काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नामध्ये वजाबाकीचं जर चिन्ह दिसत असेल प्रत्येक ठिकाणी तर आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला माहित आहे दिलेल्या आलेल्या अवयवामधून जो छोटा अवयव आहे
ते या प्रश्नाचं काय असते, उत्तर असते. म्हणून दिलेल्या प्रश्नाचं 1 हे काय आहे, उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण फॉर्म्युला वापरून पण करत आहोत आणि ट्रिक वापरून पण सोडवत आहोत. त्यानंतर समोरचा प्रश्न तुम्ही पाहू शकता. आणखीन आपण अशाच पद्धतीचा प्रश्न घेतलेला आहे. आता या ठिकाणी 12 ही संख्या दिलेली आहे आणि 12 ही संख्या काय आहे, कंटिन्यू आहे. काय करणार, फॉर्म्युला वापरणार आणि वजाबाकीचं चिन्ह आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात असू द्या. फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, वर्गमुळात 4 गुणिले, आता एक्सच्या ठिकाणी आपल्याला 12 वापरावे लागणार, प्लस 1 भागिले 2 आणि या ठिकाणी वजा 1. आता पहा, 12 गुणिले 4, 12 चौक 48, 48 वर्गमुळात 48 अधिक 1 भागिले 2 वजा 1. 48 आणि 1 होतात विद्यार्थी मित्रांनो 49, म्हणजेच वर्गमुळात 49 भागिले 2 आणि वजा 1. वर्गमुळात 49 आहेत. याचा अर्थ पहा विद्यार्थी मित्रांनो, 49 कोणाचा वर्ग आहे, तर 49 हा 7चा वर्ग आहे. म्हणून 7 वजा 1 भागिले 2. मित्रांनो पहा, 7 मधून 1 गेला तर उरते 6, 6 भागिले 2. याचा अर्थ बे 1 बे, बे त्रिक 6. उत्तर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो मिळालेलं आहे 3. आता हे कोणती मेथड झाली, ही कोणती पद्धत झाली विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म्युला मेथड आपण असं म्हणू. आता जर याच प्रश्नाला आपल्याला ट्रिकने सोडवायचे असेल तर आपण ट्रिकने कसे सोडवू, तर पहा आपल्याला प्रश्नामध्ये कोणती संख्या दिली, 12 ही संख्या दिली. ही 12 ही संख्या या ठिकाणी आपण लिहून घेऊ. आता या 12चे आपल्याला काय करायचे असतात, असे अवयव पाडायचे असतात की पहा विद्यार्थी मित्रांनो, की त्या दोन्ही आलेल्या अवयवांचा फरक जो आहे तो 1 असला पाहिजे. आता पहा, 3 गुणिले 4, 3 चौक 12, या दोघांमध्ये जर आपण फरक पाहिला तर आपल्याला कितीचा मिळतो, 1चा मिळतो. याचा अर्थ आपण एक कंडिशन पूर्ण केलेली आहे. दुसरी कंडिशन आपल्याला काय सांगते, प्रश्नामध्ये आपल्याला सिम्बॉल पहा असं सांगते, सिम्बॉल आपल्याला मायनसचं दिसत आहे. याचा अर्थ आलेल्या अवयवांमधील आपल्याला छोटा जो अवयव आहे तोच अवयव या दिलेल्या प्रश्नाचं काय असते, उत्तर असते. विद्यार्थी मित्रांनो, ट्रिकनं पण पाहिलं आणि फॉर्म्युला वापरून पण पाहिलं. आणखीन एक उदाहरण पाहू. आता या ठिकाणी आपण काय केलं, पहा 72 ही संख्या दिसत आहे, संख्या कंटिन्यू आहे आणि आपल्याला वजाबाकीचं चिन्ह आहे प्रत्येक ठिकाणी. तर फॉर्म्युला काय म्हणतो तुम्ही पाहू शकता, वर्गमुळाच्या चिन्हामध्ये 4 गुणिले, पहा विद्यार्थी मित्रांनो 4 गुणिले x, च्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागेल, या ठिकाणी 72 घ्यावं लागेल. 4 गुणिले 72 अधिक 1 आणि भागिले 2 आणि त्यानंतर मित्रांनो वजा 1 असं आपण घेतलं. वजा का घेतलं, प्रश्नामध्ये वजाबाकीचं चिन्ह असल्यामुळे वजा घेतलं. आता पहा 4 दोन्ही, पहा या ठिकाणी वर्गमुळाच्या चिन्हामध्ये 4 दोन्ही 8, पहा 7 चौक 28, म्हणजेच 288 हे त्याचा गुणाकार आलेला आहे. 288 अधिक 1 म्हणजेच प्लस 1 भागिले 2 आणि बाहेर वजा 2. 288 अधिक 1 होतात विद्यार्थी मित्रांनो 289. 289 वर्गमुळामध्ये भागिले 2 आणि वजा 1. आता 289 हे कोणाचा वर्ग असेल, तुम्हाला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो 17चा वर्ग आहे. म्हणून 289 हे वर्गमुळामध्ये आपल्याला दिसत असतील तर बाहेर किती निघतील किंवा बाहेर किती येतील, तर 17 येतील. का, कारण त्याचा 17चा वर्ग काय आहे, 289 आहे. याचाच अर्थ 289 चा वर्गमूळ कोण, 17. आता पहा विद्यार्थी मित्रांनो 17 वजा 1 या ठिकाणी आपण घेऊ. आता पहा काय केलं, 17 वजा 1 भागिले 2 असं आपण घेतलेला आहे. आता 17 मधून विद्यार्थी मित्रांनो 1 गेला तर उरते 16. 16 भागिले 2 म्हणजेच उत्तर येणार 8. आपल्याला उत्तर किती मिळालं, 8. आता हेच उत्तर जर आपल्याला ट्रिकने काढायचं असेल, ट्रिकने सोडवायचे असेल तर कसं सोडू शकतो, पहा 72 संख्या दिली, 72 संख्या लिहिलं. आता या 72 चे आपल्याला असे अवयव पाडायचे आहेत की त्या अवयवाचा फरक, डिफरन्स आपल्याला किती आला पाहिजे, 1 आला पाहिजे. आता काय करणार मग,
8×9=72. 8 आणि 9 या दोघांमध्ये डिफरन्स कितीचा आहे? 1चा आहे. आता पहिली कंडिशन आपण पूर्ण केली, कंप्लीट केली. आपल्याला दुसरी कंडिशन काय सांगते की प्रश्नामध्ये वजाबाकीचं चिन्ह आहे का बेरजेचं चिन्ह आहे? पहा, या ठिकाणी आपल्याला वजाबाकीचं चिन्ह दिसत आहे. मग आपण काय करणार? तुम्हाला माहित आहे वजाबाकीचं जर चिन्ह असेल तर दिलेल्या अवयवांपैकी छोटी संख्या आपलं उत्तर असेल आणि जर बेरजेचं चिन्ह असेल तर मोठी संख्या उत्तर असेल. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला वजाबाकीचं चिन्ह दिसत आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर छोटी संख्या अर्थातच 8 उत्तर आहे. किती उत्तर आहे? 8 उत्तर आहे. मित्रांनो पहा, आपण फॉर्म्युला वापरून पण अशा पद्धतीचे गणित सोडून पाहिलेले आहेत आणि ट्रिकनं पण सोडून पाहिलेले आहेत. मित्रांनो आपले लेक्चर जर तुम्हाला समजत असतील, आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो आणखीन एक सूचना, ती कशी काय तर आपण टेलिग्रामवर माय करियर अकॅडमीच्या नावाने चॅनल ओपन केलेला आहे. त्यामध्ये आपण गणिताचे PDF टाकतो, सोबतच चालू घडामोडीवर आपण माहिती देत असतो. म्हणून लगेच आपल्या माय करियर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा विद्यार्थी मित्रांनो. एवढंच बोलतोय, थांबतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.